अखेरकार बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाची घोषणा झालेली आहे। सरकारच्या माध्यमातून बहिणींची प्रतीक्षा संपण्यामध्ये आली असून आता डायरेक्ट बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून डायरेक्ट म्हणजेच की थेट बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे नक्कीच आता सरकारच्या माध्यमातून बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। हप्त्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, शासन निर्णय जाहीर, खात्यावरती खटाखट जमा होणार पैसे। तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता जानेवारी महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बहुतांश बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत। तसेच ज्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 1 ते 2 तासांमध्ये जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। तसेच ज्या बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला आहे तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील जमा होणार आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की सध्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली, मग फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील आता लवकरच जमा होणार आहे। नेमका फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी पर्यंत जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये तसेच आता फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी फार विलंब झाला, यामुळे बहिणींना असं वाटत होतं की हप्ता जमा होणार का नाही। बहिणींना प्रश्न पडलेला होता हप्ता कधी जमा होणार आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे अखेरकार बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बहुतांश बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत। जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले नसतील तर साधारणतः 1 ते 2 तासांच्या तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत आहे। बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती येत्या 1 ते 2 तासांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे आणि त्यातच आता बहिणींना असा प्रश्न पडला आहे की फेब्रुवारी महिना देखील आता संपत आला आहे, संपला म्हटलं तरी काहीच हरकत नाही। मग फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार? तर बघा बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत असून फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील नेमका कधी जमा होणार हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। हप्त्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, शासन निर्णय जाहीर, खात्यावरती खटाखट जमा होणार पैसे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची बातमी आहे। आता ही बातमी आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील कधी तुमच्या खात्यावरती जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण राज्य सरकारकडून 98 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून तो महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार असून कोणत्या क्षणी आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। म्हणजेच की जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या 5 मिनिटांमध्ये पैसे जमा होतील, येत्या 10 मिनिटांमध्ये पैसे जमा होतील किंवा येत्या 1 तासामध्ये पैसे जमा होतील। म्हणजेच की आज कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील हे लक्षात घ्या। म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा वाटप करण्यास सरकारच्या माध्यमातून सुरुवात झाली असून बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। राज्य सरकारने जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी 98 कोटींचा निधी हा मंजूर केला होता आणि त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जेवढी रक्कम ही बहिणींच्या खात्यावरती जमा करायची होती तेवढी रक्कम सरकारने मंजूर केली असून आता कोट्यावधी रुपयांची रक्कम ही पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आज कोणत्या क्षणी तुमच्या देखील खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार हे लक्षात घ्या। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या 5 मिनिटांमध्ये पैसे जमा होतील, येत्या 10 मिनिटांमध्ये पैसे जमा होतील किंवा येत्या 1 ते 2 तासांच्या तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील हे लक्षात घ्या। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता लवकरच फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होणार आहे, कारण की फेब्रुवारी महिना देखील आता संपत आला आहे। संपला म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे नेमका आता फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। आता राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागून असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल एक सकारात्मक अपडेट समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थी महिलांना आता या ठिकाणी म्हणजेच की पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। सरकारच्या माध्यमातून हप्त्याच्या वितरणासाठी निधीची तरतूद करण्यामध्ये आलेली होती। 98 कोटींचा निधी हा बहिणींच्या खात्यावरती सध्या जमा होत आहे। हप्त्यासाठी सरकारने 98 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 18 फेब्रुवारी रोजीच शासन निर्णय जारी करण्यामध्ये आला होता। त्यानुसार आता पैसे जमा होत आहेत। म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने 18 फेब्रुवारी या दिवशी शासन निर्णय निर्गमित केला होता आणि त्यामध्येच 98 कोटींचा निधी मंजूर करण्यामध्ये आला होता आणि त्यानुसार आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच अजून एक महत्त्वाची अपडेट आहे, म्हणजेच की EKYC बद्दलची महत्त्वाची सूचना समोर आली आहे। तर बघा, EKYC न केल्यामुळे 55 लाख महिलांचा लाभ हा धोक्यामध्ये आला असून त्यांना 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची संधी देण्यामध्ये आली आहे। बघा, काही कारणास्तव ज्या बहिणींची EKYC पूर्ण होऊ शकली नसेल, EKYC करताना ज्या बहिणींकडून चुका झाल्या असतील तर अशा बहिणींसाठी सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे। म्हणजेच की बहिणींना नक्कीच आता दिलासा मिळणार आहे। ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या, ज्या बहिणींची EKYC झाली नसेल तर अशा बहिणींसाठी सरकारने 31 मार्चपर्यंत EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे, संधी दिली आहे। त्यामुळे बहिणींनी संधीचा फायदा घेणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या असतील तर अशा बहिणींनी EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करा, कारण की सरकारचा असा नियम आहे, ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता तुम्हाला देखील माहीत असेल की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी सरकारने EKYC करणे अनिवार्य केले आहे। त्यामुळे ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यामुळे जर EKYC करताना तुमच्याकडून सुरुवातीला काही चुका झालेल्या असतील आणि तुमची EKYC पूर्ण नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सरकारने EKYC करण्याची जी लिंक होती ती पुन्हा सुरू केली आहे। EKYC करण्याची वेबसाईट सरकारच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यामध्ये आली असून
ज्या देखील बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या होत्या अशा बहिणींनी KYC मधील चुका दुरुस्त करून KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे आणि याकरिता सरकारने 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे। 31 मार्चच्या आधीच तुम्ही KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्या। KYCची प्रक्रिया पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे महत्त्वाची सूचना म्हणजे KYC पूर्ण करून घ्या। KYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील। त्यामुळे प्रत्येक बहिणींनी आपापली KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। आता सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध झालेला होता। लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी 98 कोटींचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता। त्यानुसार आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। म्हणजेच की काय झालं होतं तर हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला फार उशीर झालेला होता। जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होईल असं प्रत्येक बहिणींना वाटत होतं, परंतु जानेवारी महिन्यामध्ये हप्ता काही जमा झाला नाही। त्यामुळे नंतर फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील सुरुवातीला लवकर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही, परंतु अखेरकार आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी इतका विलंब का झाला तर बघा, जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच की निवडणुकीचा काळ सुरू होता। तसेच जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच की 28 जानेवारी या दिवशी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणजेच की लाडक्या बहिणींचेच दादा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे जे दादा होते असे आपले अजितदादा यांचं निधन झालं होतं। त्यामुळे देखील थोडीफार या ठिकाणी शासकीय प्रक्रिया रखडली होती। तर अशा काही कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला होता। आता अजितदादांबद्दल बोलायला गेलं तर अजितदादा तुम्हाला माहितीच असतील, अजितदादांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू झाली होती। म्हणजेच की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये साधारणतः 2024च्या अर्थसंकल्पामध्ये अजितदादा यांच्या माध्यमातून म्हणजेच की अजितदादांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असं सांगितलेलं होतं। म्हणजेच की सुरुवात अजितदादा यांच्या माध्यमातून झालेली होती। अजितदादा यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना देखील म्हणजेच की नक्कीच या ठिकाणी दिलासा मिळाला होता। अजितदादा काय करायचे तर लाडक्या बहिणींसाठी म्हणजेच की महत्त्वाच्या घोषणा करायचे। लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी देखील अजितदादा यांचे प्रयत्न होते। तर अशा पद्धतीने अजितदादा यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी खूप काम केलं होतं, परंतु 28 जानेवारी या दिवशी त्यांचं अपघाती निधन झालं। अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तर आता लाडकी बहीण योजनेबद्दल जर बोलायचं झालं तर बघा, सध्याची जी परिस्थिती आहे म्हणजेच की सद्यस्थिती जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा सध्या वाटप करण्यामध्ये येत आहे। आता जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजेच की सध्या तर आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत। बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती येत्या 1 ते 2 तासांमध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होतील। म्हणजेच की आज कोणत्या क्षणी जानेवारी महिन्याचे पैसे जमा होतील। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची कसलीच प्रतीक्षा किंवा काळजी करण्याची गरज नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याचा प्रश्न मिटला आहे, जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे। मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। तर सध्या जर बघायला गेलं तर सध्या फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। खरं तर जानेवारी महिन्यामध्येच हप्ता देणं आवश्यक होतं, परंतु काही कारणास्तव राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला होता। आता हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झालेला होता, परंतु अखेरकार बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार हा देखील आता बहिणींना प्रश्न पडलेला असेल। तर बघा, आता फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता आता म्हणजेच की सरकारनं लवकर देणं अत्यंत आवश्यक आहे। परंतु जर एकंदरीत जर विचार केला म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। सरकारने फक्त जानेवारी महिन्याच्या हप्त्याचीच अधिकृतपणे
घोषणा केली आहे आणि सरकारच्या अधिकृतपणे घोषणेनुसार आता बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होत आहेत आणि विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याचा देखील या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा जो 20वा हप्ता आहे हा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमा होण्याची शक्यता आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता सध्या जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत असून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा, विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार जो फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आहे हा साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमा होण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बातमी बघा, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असून 6 मार्च या दिवशी आहे राज्याचा अर्थसंकल्प आणि याच अर्थसंकल्पामध्ये बहिणींसाठी अजून एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे, ती म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत असून लवकरच यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून वाढ केली जाईल। सरकारनं बहिणींना जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सरकार आता लवकरच मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार 1,500 रुपयांमध्ये वाढ केली जाणार असून आता लवकरच बहिणींच्या खात्यावरती दर महिन्याला 2100 रुपयांचा हप्ता देखील जमा केला जाऊ शकतो आणि 6 मार्च 2026 या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प असून याच अर्थसंकल्पामध्ये बहिणींसाठी घोषणा होण्याची शक्यता आहे। ज्याप्रमाणे म्हणजेच की 2024च्या अर्थसंकल्पामध्ये ज्याप्रमाणे सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली त्याचप्रमाणे 2026च्या या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वाढीबाबत म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकते। 6 मार्च ही महत्त्वाची तारीख असून 6 मार्च 2026ला सरकार बहिणींसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार साधारणतः मार्च महिन्यापासून बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा देखील हप्ता हा जमा केला जाऊ शकतो, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता आपण आज जी काही माहिती बघितली आहे ती मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच की 1,500 रुपये वाटप सुरू झाले आहे। त्यानंतर आपण काय बघितलं तर ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींना EKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत सरकारने मुदत दिली आहे, हे आपण बघितलं। त्यानंतर तिसरी जी महत्त्वाची बातमी बघितली ती म्हणजेच की जो फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आहे हा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमा होणार, हे देखील आपण या ठिकाणी बघितलं। आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण काय बघितलं तर जो सध्या 1,500 रुपयांचा हप्ता मिळत आहे तर यामध्ये लवकरच वाढ केली जाणार असून लवकरच बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा होणार आणि याबद्दलची घोषणा कधी तर 6 मार्च रोजी होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच एक महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा सांगतो, बघा, ज्या बहिणींची EKYC पूर्ण नसेल, ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या असतील तर अशा बहिणींनी EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करा। EKYC पूर्ण केले की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घ्या। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण आज पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच इतर बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।